स्क्रॅच प्रोग्रॅमिंगमधील कोडिंग ब्लॉक्सच्या अचूक वापराबद्दलचा हा आपला आजचा वेगवान आढावा आहे. अगदी पूर्णपणे नवशिक्यांसाठी आज आपण पाहणार आहोत की स्क्रॅचमध्ये हे रंगीत ब्लॉक्स लॉजिकल क्रमाने कसे वापरायचे, जेणेकरून तुमचं पात्र अगदी बरोबर काम करेल आणि तुमचा प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने जिवंत होईल. तर पहिले, सर्वात आधी येतो तो पिवळ्या रंगाचा व्हॅन ग्रीन फ्लॅग क्लिक्ड ब्लॉक. आता तुम्ही विचार कराल, हा काय करतो? तर हा ब्लॉक ना अगदी एखाद्या गाडीच्या इंजिनच्या चावीसारखं काम करतो. म्हणजे हा तो मुख्य ट्रिगर आहे जिथून तुमच्या पूर्ण प्रोजेक्टची धडक्यात सुरुवात होते. दुसरे, एकदा का इंजिन सुरू झालं की पात्राला नक्की कुठे जायचं हे सांगणं गरजेचं असतं, बरोबर ना? म्हणूनच निळ्या रंगाचे ब्लॉक्स येतात, जसं की पॉइंट इन डिरेक्शन 90, ज्यामुळे पात्र उजवीकडे बघतं, आणि सेट रोटेशन स्टाईल लेफ्ट राईट, ज्यामुळे ते काठावरून परतताना उलटं होत नाही. हे अगदी एखाद्या अभिनेत्याला मंचावर उभे राहून नक्की कुठे पाहायचे आणि स्वतःला कसे सावरायचे हे सांगण्यासारखंच आहे. आणि शेवटी, ही सगळी कृती सतत सुरू ठेवण्यासाठी आपण नारंगी रंगाचा फॉरेवर लूप ब्लॉक वापरणार आहोत. या लूपच्या आत पाऊल पुढे टाकण्यासाठी मूव्ह 10 स्टेप्स आणि चालण्याचा भास निर्माण करण्यासाठी नेक्स्ट कॉस्ट्यूम हे ब्लॉक्स एकत्र जोडा. मग पात्र अतिवेगात न पळता त्याला एक नैसर्गिक गती मिळण्यासाठी वेट 0.1 सेकंड्स आणि स्क्रीनचा बाहेर न जाण्यासाठी एफ ऑन एज बाउन्स जोडा, म्हणजे पात्राची हालचाल एकदम अचूक दिसेल. थोडक्यात सांगायचे तर, अचूक सुरुवातीचा ट्रिगर, दिशानिश्चिती आणि योग्य ब्लॉक्स असलेला हा फॉरेवर लूप वापरून तुम्ही तुमचा कोणताही प्रोजेक्ट अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता.